परंतु आपल्या रोजचं जीवन जे आहे ते आपलं माध्यम मराठी आणि मराठीतून शिकलेलं मूल हे नक्कीच त्याचा पाया सक्षम असतो, याच्यावर आम्हा सगळ्यांचं ठाम मत आहे. आपल्या बुद्धिरूपी कुऱ्हाडीला विचारांची धार करावी लागते आणि ही धार येते फक्त वाचनातून. जसं सुदृढ शरीराला सकस अन्नाची गरज असते, आपल्या मनाला चांगल्या सकारात्मकतेची गरज असते. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व पालक, वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले सर्व पाहुणे, आणि मला असं सांगण्यात आलं होतं की इथे 9वी-10वीचे विद्यार्थी असतील, पण काही असण्याची शक्यता आहे, म्हणून त्या विद्यार्थ्यांना पण माझा सर्वांना सस्नेहपूर्वक नमस्कार. हरकत नाही, उलट तर मला बरं वाटेल. पूज्य साने गुरुजी यांच्या स्मृतीला वंदन करून मी आज विद्यार्थ्यांमध्ये भाषा आणि वाचन यांची गोडी कशी लागावी या विषयावर बोलण्यासाठी मी आज इथे उभी आहे. मगाशी बोलताना एक जण म्हणाले की आपण मराठी शुद्ध बोललं पाहिजे, पण मी पण सायन्स आणि गणिताची शिक्षिका आहे आणि माझ्याकडे इंग्रजळलेली मराठी भाषा आहे, त्यामुळे मला पहिल्यांदाच माफ करा. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी कशी निर्माण करावी या संदर्भात सुरुवातीला मला एक उदाहरण आठवत आहे, ते म्हणजे मोबाईलचं. पूर्वीचा मोबाईल आणि आत्ताचा मोबाईल याच्यामध्ये काय फरक आहे? तर पूर्वीचा मोबाईल फक्त आउटगोईंग इनकमिंग याचंच सेटिंग असायचं, आणि आत्ताचा मोबाईल जो आहे तो स्मार्टफोन आहे, त्याच्यामध्ये सगळे ॲप्स आहेत, GPS आहे, व्हॉट्सॲप आहे, फेसबुक आहे, सगळ्या प्रकारचे फीचर्स आहेत. थोडक्यात हा नवीन जो मोबाईल आहे तो अपडेटेड आणि अपग्रेडेड आहे. अर्थातच बाजारात त्याला जास्त किंमत आहे, तो महागडा आहे. यंत्र असो किंवा माणूस जर तो अपडेटेड नसेल तर त्याला बाजारात किंमत नाही, आणि म्हणून आपल्यामधलं पण सेटिंग बदलायला पाहिजे, आणि हे सेटिंग अपडेट करण्यासाठी आपल्याला गरज आहे ती वाचनाची. मुलांच्या दृष्टिकोनातून मी जरा आज बोलणारच आहे, कारण मला असं कळलं होतं की माझी 9वी-10वीचीच मुलं जास्त आहेत, म्हणून मी छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करते. लाकूड तोड्या गोष्ट आपल्याला लहानपणापासून आपण ऐकत आहोत. माझ्या गोष्टीतला लाकूड तोड्या जरा वेगळा आहे. तो लाकूड तोड्या नेहमी लाकडं तोडायचा, मालकाकडे नेऊन द्यायचा. मालकाने काही दिवसांनी नवीन लाकूड तोड्याला नेमणूक केली. तो दुसरा लाकूड तोड्याचा होता, तो जास्त लाकडं तोडायचा. मालकाने लगेच त्याला पगारवाढ दिली. पहिला लाकूड तोडा गेला आणि म्हणाला की मला का नाही पगारवाढ? मालकाने सांगितलं की तू पण तेवढीच लाकडं तोड, मी तुझा पण पगार वाढवेन. त्याच्याने काही जमले नाही. शेवटी तो कंटाळून दुसऱ्या लाकूड तोड्याकडे गेला आणि त्याला विचारलं, तू अरे आपल्या दोघांची क्षमता जर सेम आहे, सारखी आहे, तर तुझी लाकडं का जास्त तोडताय? दुसऱ्या लाकूड तोड्याने पहिल्याला सांगितलं, अरे तू तुझ्या कुऱ्हाडीला कधी धार केलीस? आपल्या बुद्धिरूपी कुऱ्हाडीला विचारांची धार करावी लागते आणि ही धार येते फक्त वाचनातून. जसं सुदृढ शरीराला सकस अन्नाची गरज असते, आपल्या मनाला चांगल्या सकारात्मकतेची गरज असते. मनात जर वाईट विचार आले तर मन रोगट होतं. शरीरामध्ये जर वेगळ्या प्रकारचं काही अन्न गेलं, सूट नाही झालं, तर तो रोगी बनतो. आणि म्हणूनच मनाचं टॉनिक म्हणजे चांगलं वाचन. वाचनाने मेंदूला नवीन व्यायाम मिळतो, तणाव कमी होतो. दररोज 30 मिनिटं वाचल्याने आपलं सरासरी आयुर्मान वाढतं असं तज्ज्ञांचं मत आहे. मेंदूची डावी बाजू, उजवी बाजू ही चांगली कार्यरत होते. हॅपी हार्मोन्स तयार होतात आणि झोप चांगली लागते. वाचन हे मेंदूचं सुपर फूड आहे. जर एखाद्या खेळाच्या संदर्भात जर आपण वाचन करत असू तर त्या वाचनाने मेंदू जेवढा तरतरीत होतो, एवढा तरतरीत होतो की जे आपण खेळताना सुद्धा त्याचप्रमाणे तेवढा तरतरीत होतो. म्हणून रोज वाचलं पाहिजे.
सकाळी ज्यावेळेला आपण उठतो त्यावेळेला आपल्या जी पिढी आहे ती आपण पहिल्यांदा तळहाताचं दर्शन घेतो. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम भूमीला वंदन करतो. हे आपले पहिल्यापासूनचे संस्कार. आजकाल उठल्या उठल्या पहिल्यांदा मोबाईल बघितला जातो, चांगले मेसेजेस आहेत का बघितले जातात आणि ते लगेच फॉरवर्ड करतात. अर्ध्या तासाने जर आपण विचारलं की कुठला मेसेज आपण फॉरवर्ड केलेला आहे, लक्षात राहत नाही. पण एखादं पुस्तक जर वाचलं असेल, वर्तमानपत्रातला लेख वाचला असेल, तर तो काही प्रमाणात आपल्या लक्षात राहतो. म्हणजे हा मोबाईलचा जो मेसेज फॉरवर्ड केलेला आहे तो डोक्यावरून जातो आणि वाचलेला लेख जो आहे तो डोक्यात जातो आणि तो हृदयात उतरतो. आणि म्हणून किताबें कुछ कहना चाहती है, किताबें कुछ कहना चाहती है, तुम्हारे पास रहना चाहती है. पुस्तकं आपल्याशी बोलतात, फक्त आपण ती ऐकायला पाहिजे. वाचन म्हणजे काय? वाचन म्हणजे फक्त अक्षर ओळख आहे का? तर खरं वाचन म्हणजे खरी साक्षरता, म्हणजेच लिहिता वाचता येणं हे तर आहेच, पण कम्प्युटर साक्षर पण असणं ही काळाची गरज आहे. संविधान साक्षर असणं ही सुद्धा आजच्या काळाची गरज आहे. म्हणजे माणूस वाचता येणं म्हणजे काय? तर परिस्थिती वाचता येणं, आजूबाजूच्या घटना वाचता येणं, अर्थ समजून वाचता येणं आणि संवेदनशील मन तयार होणं. म्हणजेच थोडक्यात पुस्तक वाचून आयुष्य वाचता आलं पाहिजे. वाचन ही एक प्रेरणा आहे. वाचन ही एक प्रेरणा आहे. वाचनाने ज्ञानात आणि माहितीत तर भर पडतेच. विषयाचे स्वयं अध्ययन, मार्गदर्शन इत्यादी पण मिळतं. आपले जर काही प्रश्न असेल, कुतूहल असेल, निरीक्षण असेल, परीक्षण असेल, उद्देश असेल, मतं असतील, मुद्दे असतील, हे सर्व आपल्याला वाचनाने कोडी सोडवता येतात. सो आपल्याला हे पडताळून पाहता येतात. आपल्यातली अभिव्यक्ती निर्माण होते. वाचनाने आत्मविश्वास निर्माण होतो, विचारांची क्लॅरिटी निर्माण होते. पूर्वी मी ज्या वेळेला कॉलेजमध्ये होते त्यावेळेला मला असं सगळ्यांच्या समोर उभं राहायला खूप भीती वाटायची. बोलताना अडखळायचे, हातपाय लटपटायचे, काही वेळेला बोलायच्या आधीच रडायला यायचं. मग ठरवलं याच्यावर आपण मात करायची. मात कशाने केली? तर पुस्तकांची मैत्री केली. अनेक लेखकांची पुस्तकं अधाशासारखी वाचून काढली. शिवाजी सावंत वाचले, रणजित देसाई वाचले, प्रवीण दवणे वाचले, पु ल देशपांडे, प्र के अत्रे, APJ अब्दुल कलाम, रतनजी टाटा, सगळ्यांना असं अधाशासारखं मी वाचून काढल्यावर मला हळूहळू माझी शब्दसंपत्ती वाढली, आत्मविश्वास वाढला, विचारांची क्लॅरिटी आली आणि सायन्स गणित हे इतरांना वाटणारे वृक्ष विषय मला कथा कादंबरीसारखी मी त्यांच्यावर प्रेम करू लागले. आणि सायन्स शिकवताना जीवनात कसा आनंद घ्यायचा, गणित शिकवताना ते मोजमापाच्या पलीकडे कसा विचार करायचा हे मला शिकवताना मला जमायला लागलं. आजकालचं AIचं युग आहे, ChatGPT आहे. एक प्रश्न टाकला की काही सेकंदात उत्तरं येतात. पण AI उत्तर देईल. इंटरव्ह्यूच्या वेळेला तुम्हाला स्वतःलाच हजर राहायचं आहे. ग्रुप डिस्कशनला तुम्हाला स्वतःलाच हजर राहायचं आहे. जिथे तुमचे विचार, तुमची मांडणी, तुमचा आत्मविश्वास हवा. आणि म्हणून AI वापरा, परंतु तुमचे विचार मात्र आउटसोर्स करू देऊ नका. वाचन संस्कृती जपायची म्हणजे नक्की काय करायची? आजचं हे फ्लायर होतं, माझी भाषा माझी शाळा. माझी शाळा अभि गोरेगावकर. अभिमानाने सांगण्यासारखी माझी शाळा आहे आणि तिथे वाचन संस्कृती जपली जाते. म्हणजे नक्की काय काय होतं? तर पुस्तकं उघडा आणि वाचा असं आमच्याकडे अजिबातच चालत नाही. आमच्या टाइमटेबलमध्ये वाचनालयाची तासिका आहे. मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही तासिका टाइमटेबलमध्ये आहेत. त्या त्या तासाला मुलं वाचनालयात जातात. वाचनालयात बसण्याची सोय आनंददायी आहे की जेणेकरून त्या वातावरणात मुलाला पुस्तक उघडण्याची उर्मी निर्माण झाली पाहिजे. ग्रंथमित्र योजना आहेत. विद्यार्थी वेगवेगळी पुस्तकं वाचतात,
परीक्षण, निरीक्षण, समीक्षण सगळं काही करतात, त्याच्यावर चर्चा करतात. ही ग्रंथमित्र योजना आहे. वर्गावर्गातून पुस्तक पेट्या आहेतच, पण शाळेच्या इमारतीमध्ये जागोजागी वाचन कोपरे आहेत. विद्यार्थी जिथे जातील त्यांनी नुसती एक इच्छा प्रदर्शित केली सुद्धा तरी सुद्धा त्यांना तिथे पुस्तक हाताशी मिळेल अशा सोयी केलेल्या आहेत. आता एक नवीन आम्ही एक कल्पना रुजू घातली, ती म्हणजे गोल्डन बॉक्स, जी आम्ही कोरोना काळात पण केली होती. आम्ही पालकांना धान्य वाटपाच्या बरोबर पुस्तकांचे गठ्ठे पण दिले होते, तुम्ही तुमच्या एरियामध्ये वाटा. तसंच आता हा जो गोल्डन बॉक्स आहे तो जसं पुस्तकांचं गाव आहे भिलारला, तसं आम्ही आमच्या एरियामधल्या पालकांमध्ये हा गोल्डन बॉक्स देतो. आजूबाजूच्या पालकांनी, माझी विद्यार्थ्यांनी तिथे यावं, पुस्तकं आपल्याला पाहिजे ती घ्यावी आणि छानपैकी वाचावी. वर्षातून एकदा अक्षरोत्सव असतो, पुस्तकांचं प्रदर्शन असतं, मान्यवर कवी, लेखक यांची प्रकट मुलाखत विद्यार्थी घेतात आणि हा खूप आमचा आनंददायी सोहळा असतो. काव्य लेखन, काव्य वाचन, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा या आयोजित केल्या जातात. जशा मराठीमध्ये असतात त्याच लेवलच्या इंग्लिशमधनं पण आम्ही त्या स्पर्धा आयोजित करतो. 15 ऑगस्टचा प्रकल्प हे आमच्या शाळेचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. आमच्या प्रभू सरांच्या काळापासून आम्ही हे प्रकल्प सादर करत असतो. वर्गावर्गातनं हे प्रकल्प असतात, वेगवेगळ्या विषयांवरचे असतात. या विषयांच्या मांडणीसाठी जी पुस्तकं लागतात ती आमच्या सगळ्या प्रयोगशाळेमध्ये किंवा आमच्या लायब्ररीमध्ये उपलब्ध असतात. 5 सप्टेंबर शिक्षक दिन या दिवशी आमच्या सर्व शिक्षकांना पुस्तक भेट कार्ड योजना आहे. मी 34 वर्ष शाळेत सर्व्हिस केली, माझी स्वतःची घरची एक लायब्ररी तयार झाली. असं आमच्या शाळेतल्या सर्व शिक्षकांची स्वतःची लायब्ररी तयार झाली. किमान एक पुस्तक घ्यायला गेलो तर जसं कपडे घेताना एक कपडा घेताना दुसरा कपडा पण घेतला जातो, असं करून प्रत्येकाच्या घरी कमीत कमी 101 पुस्तकांची लायब्ररी पण तयार झालेली आहे. आमच्या शाळेमध्ये भाषा लिपी केंद्र आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या बोली भाषेच्या संदर्भात त्या लिपी तयार केल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना या बोली भाषेची पण ओळख व्हावी आणि म्हणून हे भाषा लिपी केंद्र आहे. आता आमच्या शाळेमध्ये काही वडार समाजाची पण मुलं येतात आणि या वडार समाजांच्या मुलांना देखील शिकवण्याची सगळी जबाबदारी आमच्या सगळ्या सक्षम शिक्षकांनी घेतलेली आहे आणि याला आम्हाला दशिक्षण मंडळ गोरेगावचं खूप मोठं पाठबळ आहे. फ्रेंडशिप डे आम्ही साजरा करतो, पण आम्ही आमच्या झाडांच्या बरोबर करतो. झाडांना आम्ही राख्या बांधतो आणि पर्यावरण विषयक तिथे स्लोगन्स लिहिले जातात आणि त्याची पण एक कॉम्पिटिशन असते. प्रयोगशाळेमध्ये सर्व शास्त्रज्ञांचे फोटो त्याच्या पूर्ण माहिती सहित आहे आणि सायन्सची स्वतःची एक लायब्ररी देखील आहे. समुपदेशकाची पण एक लायब्ररी आहे आणि कार्यालयीन कामकाजासाठी सुद्धा, ॲडमिनिस्ट्रेटिव्हसाठी सुद्धा एक लायब्ररी आहे. सर्व वयोगटातील सर्वांना साजेशी अशी पुस्तकं आमच्या लायब्ररीमध्ये आहे आणि या पुस्तकांची संख्या जवळपास 19,000 एवढी आहे. वर्गात शिकवताना 2 ओळीमधलं जे सांगणं असतं ते वेळेअभावी किंवा माहिती अभावी सांगितले जात नाही आणि ह्याचीच गरज ओळखून आमच्या शाळेमध्ये आम्ही संडे सेशन्स घेतो. या संडे सेशन्सला आमच्या माजी विद्यार्थ्यांचा एक गट येतो, एक विषय ठरवला जातो, त्या अनुषंगाने पुस्तकं आणि माहिती आधीच सांगितली जाते मुलांना आणि त्या संडे सेशनमध्ये वेगवेगळ्या विषयावरची चर्चा केली जाते. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असतं. शनिवारी एखादी कलात्मक फिल्म दाखवली जाते आणि त्याच्यावर पण चर्चा होते. हे सगळं वाचनाशी रिलेटेड आहे म्हणून मी सांगते आहे. गोष्टी वेल्हाळासारखे आमच्याकडे कार्यक्रम होतात आणि गोष्ट कशी वाचावी यासाठी शिक्षकांना पण प्रशिक्षण दिलं जातं. मराठी दिन तर सर्वजण साजरे करतातच, आमच्याकडे पण मराठी दिन छान साजरा होतो. परंतु अजूनही त्याच्यामध्ये जर एखाद्या पुरस्कारकृत लेखक त्यांचं पुरस्कार मिळाला असेल किंवा जयंती असेल किंवा पुण्यतिथी असेल, या सर्वांचं औचित्य साधून त्या लेखकांची प्रकाशित असलेली पुस्तकांची मांडणी आमच्याकडे केली जाते. हे वाचनालयाच्या संदर्भातच आहे, परंतु आपल्या रोजचं जीवन जे आहे ते आपलं माध्यम मराठी आणि मराठीतून शिकलेलं मूल हे नक्कीच त्याचा पाया सक्षम असतो, याच्यावर आम्हा सगळ्यांचं ठाम मत आहे. परंतु काळाच्या ओघामध्ये आणि समाजाची
जे शिकलेले नाहीत अशा समाजाची मागणी आमच्या मुलाला इंग्लिश आलं पाहिजे. आणि म्हणून आमच्या शाळेने, आमच्या संस्थेने बायलिंग्वल अप्रोच घेतलेला आहे. मराठीमधनं तर आम्ही शिकवतोच, सायन्स आणि गणित हे सेमी इंग्लिशसाठी आहेच, पण 5वी पासून सर्वांना सरसकट बायलिंग्वल अप्रोच आहे. या बायलिंग्वल अप्रोचमध्ये इतिहास, भूगोल, चित्रकला, शारीरिक शिक्षण ह्या सगळ्या विषयांना मराठी बरोबरच इंग्लिश शब्द वापरले जातात. म्हणजे इंग्लिश शब्दांची पण शब्दसंपत्ती मुलांकडे वाढीस लागते या उद्देशाने. असं हे बायलिंग्वल अप्रोच आहे. इंग्लिशमधनं पण आमच्या शाळेमध्ये स्पर्धा घेतल्या जातात. म्हणजे उदाहरणार्थ कॉम्प्रिहेन्शन, रीडिंग क्विज कॉन्टेस्ट यासारखी. भाषिक खेळ तर असतातच. या भाषिक खेळाच्या संदर्भात मला एक खास सांगावं असं वाटतं की आमची जी लडोसीबाईची लहान मुलांची शाळा आहे, प्राथमिक शाळा आहे, तिथे भाषिक खेळ मात्र खूप छान घेतले जातात. एक फक्त जाता जाता उदाहरण सांगते. म्हणजे उदाहरणार्थ पडणे, पडणे पडणे हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने आपण वापरतो. आपली मराठी भाषा वळू तशी वळवते असं आपण म्हणतो, पण ती वळवायची कशी आणि मुलांना ते वळलेली भाषा करणार कशी, याच्यासाठी हे शाब्दिक खेळ आहेत, भाषिक खेळ आहेत. तर पडणे, वरून खाली पडला, पडणे. दोघांच्या भांडणामध्ये पडला, पडणे. दुपारचं मी जेवलो, जरा वेळ पडलो. सो ही पडणे हा शब्द जो आहे हा वेगवेगळ्या अंगाने, वेगवेगळ्या अर्थाने त्या मुलाला समजला पाहिजे. नुसतं पडणे याचा अर्थ काय, तर या पद्धतीने आमच्याकडे होतं. वाचणे, अरे बालंबाल वाचलो, पुस्तक वाचलं, पाण्यात बुडता बुडता वाचलो. हे सगळे जो वाचणेच प्रकार आहे हा भाषिक खेळमध्ये खूप मजा येते मुलांमध्ये. आमच्याकडे विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानला जातो. मुलांना विचारून सहलीची ठिकाणं ठरतात, मुलांना विचारून गॅदरिंगचे विषय ठरतात, मुलांना विचारून आमच्याकडे खेळाचे प्रकार ठरतात. मुलं सूत्रसंचालन करतात. ज्या वेळेला मुलं करतात ना त्यावेळेला त्यांच्या पाठोपाठ त्यांचं वाचन हे आलेलंच असतं. कला, ज्ञान, क्रीडा हे आमच्या शाळेचं बोधवाक्य. आणि हे बोधवाक्य विद्यार्थी दशेतच रुजलं जातं. त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. आणि जर ते त्यावेळेला कलागुण त्यांचे दिसले नाही तर मोठेपणी ते बहरल्याशिवाय, त्यांना योग्य खतपाणी घातलं तर बहरल्याशिवाय दिसत नाही. असे हे आमचे माजी विद्यार्थी, अभि गोरेगावकरचे माजी विद्यार्थी समाजाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये छान प्रकारे ठसा उमटवताना दिसतात. खूप वेगवेगळ्या पदावर आहेत आणि एक चांगला माणूस आहे. आता क्रांतीज्योती पिक्चरच्या संदर्भात जी चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये असं एक आहे की माजी विद्यार्थ्यांमुळे शाळा सुरू झाली, किंवा मी अजून पिक्चर बघितला नाहीये, परंतु माझ्या कानावर आले होते की माजी विद्यार्थ्यांमुळे शाळा सुरू करण्याचा प्रयत्न झाला. मला खात्री आहे जर असं खरंच घडत असेल ना तर अभि गोरेगावकरचे माजी विद्यार्थी कुठेच मागे पडणार नाही. सगळी फौजच्या फौज आपण मराठी शाळा टिकवण्यासाठी आणि सुरू करण्यासाठी उभी करू. त्याच्यामध्ये आमचा पहिला माजी विद्यार्थी आहे द शिक्षण मंडळ गोरेगावचे अध्यक्ष श्री गिरीश सामंत सर. हे वाचनाच्या संदर्भात झालं. वाचनाकडून येऊया भाषेच्या संदर्भात. जर चांगल्या प्रकारे वाचन झालं तर आपली भाषा सुधारते. चांगली भाषा येण्यासाठी व्याकरणाची गरज असते. कोणत्याही भाषेचं व्याकरण समजलं तर ती भाषा येतेच येते. व्याकरणाच्या बरोबर सगळ्या विरामचिन्हांचा वापर पण व्यवस्थित केला, त्या विरामचिन्हांना मान ठेवला तर ते वाक्यरचना समोरच्याला समजते. आता मला वाटलं विद्यार्थी आहेत म्हणून मी एक छानपैकी मजेशीर वाक्य आणलं की रामाच्या दुकानात उत्तम चिवडा मिळतो. शिरोरेखा रामाच्या दुकानात उत्तम चिवडा मिळतो. शिरोरेखा न दिल्यामुळे वाचणाऱ्याने काय वाचलं, रामाच्या कानात तम चिवडा मिळतो. म्हणजे तो चिवडा कुठे मिळतो, दुकानात की कानात. येथे थुंकून ये, येथे थुंकू नये, किती फरक पडतो. सो हा जो विरामचिन्हांचा वापर आहे त्याचा मान ठेवायला मुलांना शिकवलं पाहिजे. विद्यार्थी
इथे जरी असतील तर वेल अँड गुड, जर नसतील तर पालकांनी जरा पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात जरा मी 2 ओळी बोलणार आहे. पाठ्यपुस्तक वाचताना अर्थात पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थी पाठ्यपुस्तक वाचत नाहीत. हा माझा अनुभव आहे. गणिताचं पुस्तक तर चुकूनही वाचत नाहीत. कोणतंही पाठ्यपुस्तक वाचायचं असेल तर SQ3R ही पद्धत वापरावी असं मी नेहमी माझ्या मुलांना सांगते. कारण मी नेहमीच 10वीच्या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी जाते आणि त्याचा मुलांना फायदा झालेला आहे. S म्हणजे सर्व्हे, सर्वेक्षण. पहिल्यांदा धडा नजरेखालून घालायचा. Q म्हणजे क्वेश्चनिंग, त्याच्यावरचे आपले आपण प्रश्न तयार करायचे की त्या धड्यातून काय साध्य करायचं आहे. पहिला R रीडिंग, धडा गोष्टी रूपाने वाचायचा. दुसरा R रिव्हिजन, रिपीट, तो धडा वाचताना अधोरेखित करायचा. आणि तिसरा जो R आहे तो रिव्हिजन, अधोरेखित केलेले सगळे मुद्दे आहेत ते नीट वाचून काढायचे. आतापर्यंत एक दोनच मिनिट ही माझी इंग्रजलेली भाषा तुम्ही ऐकली. मला सुद्धा काही वेळेला वेगवेगळे प्रश्न पडतात आणि म्हणून मी 2-3 शब्द फक्त घेते. टेबलाला मराठीमध्ये काय म्हणतो? मेज, बरोबर. पिरियडला तासिका. मोबाईल, व्हेरी गुड. कम्प्युटर, संगणक. पेढा, पेढा. हा, आता काय झालं माहितीये, काही शब्द जे आहेत ना, पूर्वी परकीयांनी जे आक्रमण केली होती ना, लुटालूट केली, त्यामध्ये त्यांनी भाषांची पण देवाणघेवाण करून गेलेली आहे. त्यामुळे उर्दू, फारसी, इंग्रजी असे शब्द आपल्या नेहमीच्या सर्रास भाषेमध्ये येतात. हो ना. पेढा, दुग्ध शर्करा मिश्रित गोलगट्ट्या. आणि सिगारेट. ऍक्च्युली मी मुलांना म्हणताना फक्त सांगते, पुढचं सगळ्या मी त्याचे धुके सांगतच असते. सिगारेट, पांढरी शुभ्र धूम्रपान नलिका. तर हे असे जे शब्द आहेत मराठीतले ते पण मुलांना शिकवताना आम्ही घेत असतो, मजा येते. सो थोडक्यात काय, पुस्तकं वाचली की भाषा सुधारते आणि भाषा सुधारली की माणूस सुधारला असं आपण म्हणतो. आणि म्हणून श्री समर्थ रामदास स्वामी यांचं एक वाक्य, दिसा माझी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जन. सो वाचाल तर वाचाल. धन्यवाद.